पण आमचं धोरण असं ठरलं की मिळून करायचं. राज्यामध्ये जसं महायुतीचं सरकार आणलंय तसं पुन्हा एकदा ह्या संस्था सगळ्या आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत. त्या निमित्तानं आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणार. सामना या वृत्तपत्रातनं राज्यातील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. काय नेते निर्णय घेतील तो जी त्या संदर्भात मला काही बोलायचा अधिकारच नाही ना. सर, काल आपण सदनामध्ये एक निर्णय घेतला अवैध सावकारांविरोधात कारवाई करणार. हो, सावकारीचे प्रकरण खूप आमच्याकडे यायला लागले. मग ते जमीन घेतात, व्याजदर अधिक आकारतात, म्हणून तशा प्रकारचा एक कायदा केला आम्ही. किंवा मॉर्गेज जर घेतलं तर बँकेचे जे रेट आहेत 8%, 12%, आणि बगर मॉर्गेज घेतलं तर 12 ते 14%. सावकाराला लायसन दिलं असेल, त्यांनी आपलं घर जिथं असेल तिथं त्याच्या ऑफिसचं पुढे बोर्ड लावावा, आणि ही वार्षिक व्याजदर आहे. आणि मग अशा प्रकारचं त्या शेतकऱ्याची पिळवणूक होणे, म्हणून या ठिकाणचे सहकार खात्यातले अधिकारी लक्ष ठेवून आहेत की अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, म्हणून हे सावकारकीचं धोरण अवलंबलं आहे. त्यांना लायसनधारक आहेत का, तर आपल्या इथेही खूप लायसनधारक आहेत. रात्री मी लीडरसमोर आढावा घेतला, आणि मग अशा काही ठिकाणी जर घडलं, जमीन घेतली, पैसे दिले, पण जमीन परत करणं गेलं, तर मग तिथं आम्हाला सहकार खात्याचे लोक जाऊन त्या शेतकऱ्याला जमीन परत द्यावं लागतं. गेल्या महिन्यात सर नेमकं आज नियोजन काय आहे? बुलढाणा दौऱ्यावर आपण आहात. हां, बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस 22 तारखेला झाला. त्या निमित्तानं राज्यामध्ये सप्ताह निमित्त आम्ही आयोजित केलं आहे. मग स्पर्धा आहेत, डिबेटिंग आहे, वृक्षारोपण लागवड आहे, सहकार मेळावे आहेत, व्याख्यानमाला आहेत, रक्तदान शिबिर आहेत, शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे, सहकार क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यातले कार्यशाळा घेऊन तिथं उद्बोधन करायचं. त्या निमित्तानं या भागातले नेते आमचे सानंदाजी यांनी कार्यक्रम ठेवलेत. मग इथं आल्यानंतर मग इथल्या भागातलं जे शेगाव म्हणून यातलं देवस्थान आहे, अगोदर यावं, इथं दर्शन घ्यावं. दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये दादाला उपमुख्यमंत्री करायची प्रार्थना केली. राज्यातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, युवकाला आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटावी अशी प्रार्थना केली. आणि आज दिवसभर त्या निमित्तानं कार्यक्रम आहेत. मग मेळावे आहेत, शेतकरी मेळावे आहेत, तरुणाचे शिबिर आहेत, आणि या ठिकाणी संस्थाला भेटी द्यायच्या आहेत.